समुद्र स्वतः शिवलिंगांवर अभिषेक करतो असं मंदिर तुम्ही कधी पाहिलंय का? हा व्हिडिओ तुम्ही एकदा तरी तुमच्या सोशल मीडियावर नक्कीच पाहिला असेल. मग तुम्हालाही इथे यावंसं वाटतंय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. हे आहे गंगेश्वर मंदिर. समुद्राच्या लाटांमध्ये वसलेलं एक असं मंदिर जिथे निसर्ग स्वतः भगवान शिवांची पूजा करतो. इथे एकूण 5 शिवलिंग आहेत आणि प्रत्येकाचं एक वेगळं महत्व सुद्धा. असं मानलं जातं की गंगेश्वर महादेव मंदिर सुमारे 5,000 वर्ष जुनं आहे. महाभारत काळात वनवास भोगत असताना पांडव म्हणजेच युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांनी दररोज भगवान शिवांची पूजा करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील खडकाळ भागावर या 5 शिवलिंगाची स्थापना केली अशी मान्यता आहे. गंगेश्वर हे नाव गंगा आणि ईश्वर या शब्दांपासून तयार झालं असून याचा अर्थ गंगेचा ईश्वर असा होतो. भरतीच्या वेळेस दर काही सेकंदांनी समुद्राच्या लाटा इथे आदळतात आणि शिवलिंगांना अभिषेक केल्यानंतर पुन्हा समुद्रात विलीन होतात. शिवलिंगाजवळील खडकावर सुद्धा नागाचा आकार कोरलाय. मंदिराच्या बाहेरच्या जागेत आता सध्या इथे एक दुसरं मंदिर सुद्धा उभारलं जात आहे. पण आता तुर्तास तरी इथे एक भव्य नंदी ठेवण्यात आले. संध्याकाळच्या वेळेस इथलं दृश्य खरंच खूप मनमोहक दिसतं. दरवर्षी शिवरात्रीला या मंदिरात भव्य कार्यक्रम सुद्धा आयोजित केला जातो आणि लाखो भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी इथे येतात. हे मंदिर गुजरातमध्ये आहे. जर तुम्ही विमानानं येणार असाल तर तुम्हाला दीव एअरपोर्टला उतरावं लागेल आणि तिथून हे मंदिर 3 किलोमीटरवर आहे. आणि जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर वेरावल रेल्वे स्टेशन पासून इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला साधारण 1.5 ते 2 तास लागतील. तुम्ही या मंदिरात कधी गेला आहात का? आणि नाही तर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, फॉलो करायला सुद्धा विसरू नका.